तुमच्याकडून टावर आंदोलनच का केलं आणि आज सारंगपूरच्या महाघोटाळ्याची आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या जगात अनेक प्रकारचे आंदोलन असतात, पण तुमच्याकडून टावर आंदोलनच का केलं? टावर आंदोलन याच्यासाठी केलं म्हणजे मी पहिले उपोषण केलं होतं. आपलं इथं वखार महामंडळ आहे ना, हा तिथं पहिले एचडीओ ऑफिस होतं. हा तिथं उपोषण केलं मी धनगर आरक्षणासाठी. अच्छा. 7 ते 8 दिवस माझ्याकडे लक्षच नाही घातलं कोणी प्रशासनाने. नंतर मग जसे जशी पब्लिक जमा होत गेली त्यावेळेस 9व्या दिवशी त्यांनी म्हणजे मी पूर्ण आशक्त झालतो. मला बोलायला पण अवसर नव्हतं. त्यावेळेस मग प्रशासन येणं, चौकशी करणं. मग मी ठरवलं अरे साला हे काही खरं नाही आपलं उपोषण करून. अच्छा. कारण हे मरोस तर काही लक्ष घालत देत नाही. नाही. कारण की प्रशासनावर दबाव येतो राजकीय. बरोबर आहे. राजकीय दबाव आला की प्रशासन काहीच करू शकत नाही. काय त्याला माहिती आपल्याला इथे नोकरी करायची. त्याच्यामुळे बाबा आपलं जाऊ दे तिकडं, ते म्हणते तसं बघू आपण. मग त्याच्यात मी ठरवलं की बाबा आपल्याला आजपासून हे उपोषण करायचंच नाही. निर्णय एकच की काही हो टावर आंदोलन हाच एक आपला पर्याय.